गुंगी गुडिया हा शब्द असंविधानिक नाही, राऊत म्हणतायत। राजकारणात टीका सहन करता येणं गरजेचं आहे असंही राऊतांचं म्हणणं आहे। मुंडेंनी सुनेत्रा पवारांचा माईक घेऊन पत्रकार परिषद गुंडाळली असं राऊत म्हणतायत। सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगी गुडिया म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे। इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजींनी सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र पाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही। बीड जिल्ह्यामधले नेते हे त्यांच्या बाजूला बसले होते, धनंजयराव मुंडे। हा प्रश्न त्यांच्या संदर्भातला होता हे जर आपण स्वीकारलं पत्रकाराने विचारलेला, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलं असतं। अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, पण धनंजय मुंडे ह्यांनी त्यांच्या समोरच्या माईकचा ताबा घेतला असं मी ऐकलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेल्या। अमित शहाना आम्ही प्रश्न विचारतो आहे की जंतर मंतरवरती लाठीमार कोणी केला, जंतर मंतरवरती पॅलेट गन्स कोणी चालवल्या, आणि ते मौन बाळगून आहेत, म्हणजे ते गुंगा गुड्डा, त्यांना गुंगा गुड्डा म्हणावं लागेल ना। मोदी गुंगा गुड्डा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।